हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर तुम्हाला इकडे दिसतो हा होममेड पिझ्झा. तर मी इतक्या इझी पद्धतीने बनवलेला आहे. याला मी पिझ्झाचा बेससुद्धा यूज नाही केलेला. तर मी तुम्हाला सांगते की मी थिन बेससाठी काय यूज केलं आहे. तर ते आपण पुढे बघणारच आहे व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला इकडे एक स्लाइस दाखवते का गरम गरम मस्त असा चीजीवाला हा पिझ्झा रेडी झाला. तर मी हा पिझ्झा कसा बनवला ह्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पिझ्झा बनवण्यासाठी ना मी इथे 4 व्हेजीसचा यूज केला आहे. तर इथे ओनियन, पनीर, मशरूम आणि कॅप्सिकम मी यूज केलं आहे. तर तुम्हाला अजून कोणत्या व्हेजीज आवडत असतील ना तर त्या तुम्ही घेऊ शकता. आणि इथे मी मोझरेला चीज घेतलेला आहे जे आपल्याला पिझ्झासाठी लागणार आहे. तर त्यानंतर आहे ना आपल्याला पिझ्झाचा सॉस बनवायचं. तर त्यासाठी मी एकदम सिम्पल काय केलं आहे, घरामध्ये जे आपल्याकडे केचप असतं ना तर ते मोठे 4 टेबलस्पून घेतलं. आणि जे मेयोनीज असतं तर ते सुद्धा मोठे 4 टेबलस्पून मेयोनीज घेतले. तर मला ना इथे USA मध्ये एगवालं मेयोनीज अवेलेबल होतं. तर आपल्याकडे व्हेजिटेबल जे मेयोनीज अवेलेबल आहे ना तर ते तुम्ही यूज करू शकताय. तर ते सुद्धा मी इथे मोठे 4 टेबलस्पून घेतलं. आणि हे सगळं ना असं मिश्रण एकत्र करायचं आणि आपला हा पिझ्झा सॉस आहे ना इकडे रेडी झाला आहे. तुम्ही इकडे बघाय. तर आता आपल्याला पिझ्झाचा बेस आहे ना मी इथे रेडीमेडच यूज केला आहे. आणि मी तुम्हाला सांगते की मी पिझ्झा बेस नाही यूज केला आहे. तर इकडे ना USA मध्ये हे टॉर्टिलाज अवेलेबल आहेत. तर हे टॉर्टिलाज ना मेक्सिकन फूडसाठी स्पेशली यूज होतात. जेव्हा आपण बरिटो किंवा म्हणजे ते रॅप्स असतात ना तर त्याच्यासाठी हे जे टॉर्टिला आहेत तर ते यूज करतात. तर मी हे टॉर्टिला ना पिझ्झासाठी यूज केलेत. कारण का तर आहे ना थिन बेसचा पिझ्झा पण आहे ना टेस्टला खूप मस्त लागतो. आणि ह्यामध्ये ना मैदा खूप कमी असतो. मैदा, कॉर्नफ्लोअर आणि असं सगळं थोडंसं मिळून ही जो रॅप आहे तर तो बनवलेला असतो. तर खूप जास्त जाड मैद्याचा बेस नसतो म्हणून मी हे यूज करते. तर तुम्ही इकडे बघा मी हे एक टॉर्टिला घेतलं आहे. तर त्या टॉर्टिलावर आहे ना आपण जो सॉस बनवलेला होता म्हणजे केचप आणि मेयोनीजचा तर तो टाकायचा. तो ना मी इथे 2 टेबलस्पून टाकून घेतला आहे. आणि तो आहे ना चांगला पूर्ण ह्या टॉर्टिलावर पसरवून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे घरी हे टॉर्टिलाज अवेलेबल नसतील ना तर तुम्ही रेडीमेड पिझ्झा बेस असतो ना तर तो यूज केला ना तरीसुद्धा चालतो. तर हा आहे ना सॉस आपला पूर्ण टॉर्टिलाला लावून झाला आहे. तर त्यावर आहे ना आता आपल्याला व्हेजीस टाकायचे आहेत जे आपण चॉप केलेलं होतं. तर पहिला ना मी इथे कॅप्सिकम टाकून घेतलं. कॅप्सिकम टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला ओनियन टाकायचं आहे. तर तुम्ही इथे बघा ओनियन आहे ना मी असं स्क्वेअरमध्ये म्हणजे असं कट केलेला आहे स्क्वेअर शेपमध्ये. कारण आहे ना तो असं दिसायला पण छान दिसतो. असं आपल्याला बारीक कट नाही करायचं अजिबात. त्यानंतर मी पनीरचे क्यूब्स आहेत ना तर ते सुद्धा ॲड केलेत. पनीर टाकून झाल्यानंतर मी इथे मशरूम्स टाकलेत. तर जे आपण ते मशरूम होते ना ते कट केलेले होते ते सुद्धा मी ॲड केले. तर तुम्ही इथे बघा मशरूमचा आहे ना असा थिन लेयर मी असे केलेत. म्हणजे खूप आहे ना जाड मशरूम्स नाही ठेवले, थोडेसे पातळ पातळ कट केलेत म्हणजे ना ते पटकन शिजतात सुद्धा. तर आता ते टाकून झाल्यानंतर आपण जे मोझरेला चीज घेतलेलं होतं ना तर ते टाकायचं आहे. तर आपल्याला जेवढं आवडतं ना चीज तर तेवढं टाकायचं आहे. मी इथे असं अंदाजेच टाकले हाताने म्हणजे पूर्ण हा जो टॉर्टिलाचा रॅप आहे तो पूर्ण कवर होईल आणि ज्या पूर्ण व्हेजीज आहेत ना तर त्या कवर होतील असं मी चीज टाकलेलं आहे. तर आता यावर आपल्याला 2 सीझनिंग टाकायचं आहे. एक तर क्रश रेड पेपर आणि दुसरं म्हणजे इटालियन सीझनिंग म्हणजे जे ओरिगॅनो असतं ते. तर हे ना मी अंदाजेच टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय असं मेजर करून नाही टाकायचं. जेवढं आपल्याला थोडंसं तिखट पाहिजे ना तर तेवढंच टाकायचं. आणि ही जी इटालियन सीझनिंग आहे तर आपल्या इथं ओरेगॅनोसुद्धा म्हणतात ह्याला. तर ते ओरेगॅनोसुद्धा मी टाकून घेतलं. ते टाकून झाल्यानंतर आहे ना आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे. त्यावर आहे ना मी थोडंसं बटर लावलं. बटर लावून झाल्यानंतर आहे ना आपल्याला तो जो पिझ्झा बेस होता ना तर तो यावर ठेवायचा आणि आहे ना त्याला कवर करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही इकडे बघा यामध्ये ना मी मीठ कुठेही ॲड केलेलं नाही आहे. कारण सॉल्टची गरज नाही आपल्याला. कारण जे सॉस आहेत ना आपलं त्यामध्ये थोडंसं सॉल्ट प्रेझेंट असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला वरून काय अजून मीठ ॲडिशनल टाकायची गरज नाही आहे. तर तुम्ही इकडे बघा हा जो टॉर्टिला म्हणजे तो जो पिझ्झाचा बेस होता ना तर तो मी या पॅनवर ठेवून घेतला. आणि त्यावर आहे ना मी झाकण ठेवलं. तर आपल्याला ना एक 5 ते 10 मिनिट ह्याला चांगलं छान असं पिझ्झाचं चीज आहे ना तर ते मेल्ट होईपर्यंत ठेवायचं. तर मी इथे मध्ये 5 मिनिट झाल्यानंतर बघितलं पण अजून पिझ्झाचं जे चीज होतं तर ते काय मेल्ट झालेलं नव्हतं.
आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी परत 5 मिनटं झाकण लावून ठेवलं. तर तुम्ही इकडे बघा 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर आहे ना खालून तुम्ही बघू शकता बेस आहे ना एकदम छान असा मस्त भाजून झालेला आहे. चीज आहे ना छान मेल्ट झालं आहे. तर आपला थिन बेस होता ना त्यामुळे हे लवकर होतं. फक्त 15 ते 20 मिनटामध्ये ना हे रेडी होऊन जातं. म्हणजे तुम्ही कोणते असे गेस्ट वगैरे आला ना आणि तुम्हाला इन्स्टंट असं बनवायचं असेल ना तर छान स्टार्टर म्हणून तर तुम्ही हे घरी बनवू शकता. तर तुम्ही इकडे बघा इतकं मस्त रेडी झाला आहे. तर मशरूम्सचा सुद्धा कलर चेंज झाला आहे. मशरूमसुद्धा छान आपले भाजून झालेले आहेत आणि आहे ना चीज तुम्ही इकडे बघा एकदम मस्त असं मेल्ट झालं आहे हे चीज. तर हा पिझ्झा एकदम रेडी झाला आहे. तर ह्या पिझ्झाला 4 पीसेसमध्ये कट करायचं आणि छान एन्जॉय करायचं. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला आवडली का. आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.